नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अभि ब्लॉग्समध्ये. तर मला माहिती काल व्लॉग आला नव्हता आणि पण डेली आपण व्लॉग करतो, त्यामुळं काल मी रील पण पाठ सोडली होती. कारण काल इथं 4 ते 5 दिवस झालं इथं लाईट नाही, त्यामुळे इथं लय प्रॉब्लेम यायला लागला आहे. आणि आता पण बघा लाईटीचं आम्ही कनेक्शन काल तरी एकाच्या घरातून घेतलेलं, खालच्या डिपेतून. आणि खालच्या डिपेतून घेतलं होतं, त्यामुळं तरी लाईट थोडीफार आली होती. आणि लाईट आल्यामुळं आम्ही आत्ता पाणी वगैरे सगळं मारून घेतलं. आणि अख्ख्या बिल्डिंगला बघा सगळीकडून पानं वगैरे मारून घेतलं. आता वरचं बांधकाम करायचं आहे नाही का, आणि सगळे विटा वगैरे वरती टाकायला लागले. आणि आता विटा वगैरे बघू वरती टाकतो आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला, काल एवढ्या विटा आल्या होत्या आणि सगळं पाणी वगैरे सगळं बिल्डिंगला मारून घेतलं मी. आज चांगलं पाणी मारले आज, कारण 4 ते 5 दिवस झालं लाईट नव्हती इथं. इथं पार वायरी बिरी डिपे बिपेतून काहीच नव्हतं, खालून आम्ही कनेक्शन घेतलं. ट्रकची गाडी पण आली आता, काही सगळी खाली वगैरे करायची आता इथं. तर मित्रांनो, आता आहे मी आता हॉलमध्ये, हे बघा. आणि तुम्हाला बघा सगळे पोटमाळे जेवढे होते मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेले, मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेले, हे भरायचे होते. लाईट नसल्यामुळे आम्हाला एवढा प्रॉब्लेम आला झाला भरायला, म्हणजे भरलेच नाही आम्ही. 2-3 दिवस झालं, काल भरले ते. आणि त्यानंतर बघा आता सगळं भरले, तुम्हाला दाखवतो मी बघा आता. आणि सगळं झालं आता भरून. आणि आज आता विटा वगैरे पण वरती करायला लावलेत नाही का, विटा वगैरे पण वरती घ्यायला लावलेत. आणि इथं डेपो पण टाकायला लावलं, इथं डस्ट वगैरेचं पण डेपो टाकायला लावलं आहे. आता आम्ही बघू, डस्ट तर अजून आली आहे खाली, कारण एवढी तर पुरणार नाही आपल्याला. मग डस्ट अजून आली आहे, त्यानंतर आता वरती वगैरे टाकायला लावतो, त्यानंतर बांधकाम चालू करायचे आता वरती. आणि तुम्हाला दाखवतो बघा मी पोटमाळे कसे भरलेत बघा. हे पोटमाळे असे भरलेत सगळे, हे सगळीकडून. म्हणजे हे त्या बाथरूमवरची टाकी, त्यानंतर इकडं ते गॅलरीला, त्यानंतर इथं देवघरची टाकी, त्यानंतर वरती असं पूर्णपणे भरले सगळे पोटमाळे. पाणी वगैरे मारलं मी सकाळी सगळं, आणि परत एकदा मारतो बघू. आता विटा वगैरे आणलेत सगळे. मित्रांनो, आलो आता साईटवर. घरी गेलो होतो कारण दुपारी लेच ऊन होतं, आणि इकडे पप्पा वगैरे होते आणि ते बांधकाम वगैरे सगळं बघत होते. आणि त्यानंतर आता वाजलेत 6 आणि सगळं म्हणजे तो उचलून झाले. थोडं थोडं राहिले नाही का उचलायचं. आता इकडचं बिंद राहिली उचलायची, त्यानंतर त्या देवघरची, आणि इकडं ही उचलायची. आणि कारण काल म्हणजे सकाळी तिकडं लोड होता, त्यामुळे इकडं जर कमी झालं. आता उद्या इकडं सगळं बांधकाम कंप्लीट करून घेतील आणि कॉलम ठोकायला घेतील. तर तुम्हाला असेच जर कंटेंट बघायला आवडत असेल तर मला नक्की फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल अभि ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.